नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय आणि महाराष्ट्रातील निवडणुकीचे एक हाय व्होल्टेज ड्रामा म्हणू आपण किंवा हाय व्होल्टेज लढत म्हणू. संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं लक्ष लागलेली अशी ही लढत असेल ती म्हणजे काका वर्सेस पुतण्या, अजितदादा विरुद्ध युगेंद्र पवार. संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं असेल. या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या नेतृत्व पदाचा कस लागणार आहे आणि त्यांचं भवितव्य ठरवणार आहे. कारण एका नेत्याचं भवितव्य, एका पक्षाच्या अध्यक्षांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असल्यामुळे संपूर्ण भारतातील लोकांचं या निवडणुकीकडे लक्ष आहे. आजचा जो विषय आहे तो 5 विभागात मी विभागलाय. पहिला विभाग आहे संदर्भ या निवडणुकीसाठी असणार आहे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया पवार ही जी खासदारकीची लढत झाली त्याचा. दुसरा यातला विषय असणार आहे कौन है युगेंद्र पवारांचा थोडक्यात परिचय. तिसरा विषय आहे अजितदादांची मराठा आरक्षण प्रश्नी देवेंद्र फडणवीसांच्या सारखीच भूमिका, ही एक महत्वाचा विषय असणार आहे. चौथा विषय असणार आहे शरद पवारांची हवा आणि प्रचार कोण कोण करणार. पाचवा विषय असणार आहे सर्वात महत्वाचा, तो म्हणजे निवडणुकीनंतर या दोघांच्या करिअरवरती, अजितदादा आणि युगेंद्र पवारांच्या करिअरवरती काय परिणाम होणार. शेवटपर्यंत ऐका, अत्यंत महत्वाचा. मित्रो, विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बारामतीचे स्टालवर्ट नेते, यांच्या विरोधात त्यांच्याच घरातले त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांना उभा केलेला आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागले. कारण इथं काय होणार आहे, या निवडणुकीनंतर एक फैसलाच होणार आहे, निर्णयच होणार. काय होणार तर अजितदादा राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत आणि मग हे राष्ट्रवादीचे अध्यक्षच जर का आमदारकीला पडत असतील तर मग त्यांच्या पक्षाचं काय होईल. आतापर्यंत अजितदादा 6 वेळा आमदार झालेत, 1 वेळा खासदार झालेले आहेत, आयुष्यभर मंत्रिमंडळात आहेत. दादा म्हणजे दादांचा शब्द हे प्रमाण, ब्रह्मवाक्य, दादांची तुलनाच नाही अशा पद्धतीचं अफाट मोठं व्यक्तिमत्व असणाऱ्या अजितदादांनी ज्या वेळेला आपण बाहेर पडले आणि शिंदे मंत्रिमंडळामध्ये 2 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री आणि या मंत्रिमंडळात त्यांनी ज्यावेळेला ही शपथ घेतली अर्थमंत्र्याची, उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या करिअरचा ग्राफ त्यांना वाटलं आपण फार मोठ्या उंचीवर चाललेलो आहोत. कारण काय झालं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांना बाहेर काढत असताना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली आणि ही राष्ट्रवादी फोडल्यानंतर घरातच फाटाफूट करून टाकली, खुश झाले. पण तिथून पुढच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. दादांच्यावर पहिला आरोप केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70,000 कोटी खाल्ले म्हणून. ती थोडीशी भीती असणार आहे अजितदादांच्या पोटामध्ये, त्यामुळे ते लगेच बाहेर पडले 3-4 दिवसातच आरोप केलेल्याच्या. आणि त्यांनी काय केलं, राष्ट्रवादीतनं 30-40 आमदार घेऊन बाहेर पडले.
सगळ्यांना मंत्रिपदाची आणि त्या ह्याची सत्तेची हाव असल्यामुळं एका पाठोपाठ एक बघता बघता पवार साहेबांच्याकडनं एक्झोडस असे दाटीवाटीनं बाहेर पडावे तसे 40 आमदार बाहेर पडले, तटकरे खासदार बाहेर पडले आणि राष्ट्रवादी अजितदादांना देऊन टाकली. राष्ट्रवादीचं चिन्ह सुद्धा अजितदादांना देऊन टाकलं आणि फडणवीस साहेबांना आता वाटलं की पवार साहेब संपले. बघा आता इथून पुढचं राजकारण. त्यानंतर लागल्या खासदारकीच्या निवडणुका. या निवडणुकामध्ये अजितदादांनी सगळ्यात मोठी आयुष्यातली लगेच चूक जर कोणती केली असेल तर स्वतःच्या सौभाग्यवतीनाच बारामतीतून खासदारकीला उभा केलं. सुप्रियाताई आहेत, बहीण आहे, त्या इतकं वर्ष चांगलं काम करतात, बेस्ट म्हणजे MP आयडियल आदर्श खासदार म्हणून त्यांचा सत्कार झालाय. फार चांगलं उत्कृष्ट 2-3 भाषा बोलतात. आपल्या भागातले प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. संसदेला म्हणजे बारामतीला अभिमान वाटावा असं त्यांनी काम केलंय. आणि अशा वेळेला तिथं जर एक पाऊल माघार घ्यायचं सोडून 2 पावलं माघार घेतलं तरच उडी मारता येते. दादानी काय केलं, लागलीच सुनेत्रा स्वतःच्या सौभाग्यवतीनंच बारामतीमधून खासदारकीला उभा केलं. घडलं काय, फार वाईट घडलं त्यांच्या दृष्टीनं. सुप्रियाताई निवडून आल्या आणि सुनेत्राताई पडल्या. अजितदादांना पहिलाच नाट लागला असं मराठीत म्हणतात, नाट लागला. पण याचा परिणाम पुढच्या सगळ्या राजकारणावरती होणार आहे हे त्यांनी आधी लक्षात घेतलं नाही. तर तेवढी दूरदृष्टी यांच्याकडे नव्हती. आता झालं कसं, या निवडणुकीमध्ये जे एक प्रमुख प्रचारक होता, युवा आयकॉन म्हणू आपण त्याला, युथ आयकॉन म्हणू, तो म्हणजे योगेंद्र पवार. आणि त्याच वेळा त्याच्या काही मित्रांनी पुढील आमदार योगेंद्र पवार अशा पद्धतीचे बॅनरच सगळीकडे लावले. आणि योगेंद्र पवारांची प्रचार सुप्रियाताईंचा, पण योगेंद्र पवारांची हवा निर्माण झाली. आणि साहजिकच पुढचा आमदार ते होणार, अजितदादांच्या विरोधात तेच लढणार, अशा पद्धतीची हवा झाली. मित्रहो, या पहिली जी लढत होती, या लढतीचं वैशिष्ट्य म्हणजे सुप्रियाताईंना बारामती विधानसभा मतदारसंघातून 46,000चं लीड मिळाले. हे लक्षात ठेवा. म्हणजे अजितदादांच्या विरोधात आहे, हे फार महत्वाचं आहे. मग आता हे योगेंद्र पवार कोण? योगेंद्र पवार हे जे अजितदादांचे सख्खे पुतणे श्रीनिवास धाकटा भाऊ, त्यांचे चिरंजीव. फारसं काम नसलं तरी प्रचंड म्हणजे चळवळीतून यावं असं हे व्यक्तिमत्व. भरपूर मोठे युवकांची आघाडी त्यांच्या पाठीशी आहे. बारामती कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रात म्हणजे विद्याप्रतिष्ठानचे कोषागार आहेत. अनेक अशा हे आहेत की त्या यशस्वीरित्या त्यांनी चालवलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे पवार साहेबांचा त्यांना वारसा आहे. या योगेंद्र पवारांनी ज्या वेळेला रणांगणात उडी मारली त्यावेळेला अजितदादांच्या गटाने आता आपण बारामतीत उभं राहायचं का नाही याचा विचार सुरू केला. म्हणजे विचार करा योगेंद्र पवारांची काय क्षमता असेल. बरेच दिवस हे सगळं माध्यमातून सुद्धा चर्चा यायला लागली की या बारामतीपेक्षा दुसरीकडून कुठून तरी अजितदादा उभे राहणार. हवाच निर्माण झाली होती. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की जो पुढचा मुद्दा आहे, आता सध्या या निवडणुकीला शरद पवार साहेबांची म्हणजे आता ज्या देवेंद्र फडणवीसांना वाटलं होतं एनसीपी आणि शरद पवार संपले, त्या शरद पवार साहेबांची प्रचंड मोठी हवा, एक प्रामाणिक निधड्या छातीचा असा हा नेता म्हणून हा प्रसिद्ध झालेला आहे. आणि हवा प्रचंड मोठी राज्यात हवा निर्माण झालेली आहे. त्यामुळं शरद पवार साहेबांची हवा
युगेंद्र पवार साहेबांचं व्यक्तिमत्व ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातून पवार साहेबांच्या फॅमिलीला बारामतीमध्ये प्रचंड मान्यता आहे, किंमत भरपूर आहे. कोण कोण प्रचार करणार? बाहेरून प्रचाराला येतील हो, प्रश्न तो नाही आहे. राहुल गांधी सुद्धा कदाचित प्रचाराला येतील. म्हणजे शरद पवार साहेब तर एखादी सभा तर घेतीलच, पण सुप्रियाताई असतील प्रचाराला, अमोल कोल्हे, जयंत पाटील ही सगळी मंडळी सुद्धा येण्याची शक्यता आहे म्हणजे प्रचाराला. पण मुख्य म्हणजे श्रीनिवास पाटील त्यांच्या घरातला आणि रोहित पवार सुद्धा, राजेंद्र पवार म्हणजे रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, ही सगळी मंडळी प्रचाराला येते. शरद पवार साहेबांच्या सोबतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सुद्धा इकडे येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस राहुल गांधी सुद्धा या प्रचाराला येण्याची शक्यता आहे. याच्या विरोधात बरोबर दादांची काय परिस्थिती असेल? दादा स्वतः प्रचाराला उतरतील. मी स्वतः माझं भवितव्य असं आहे तसं आहे, भरपूर काही सांगतील, भावनिक बोलतील, सगळं होईल. फडणवीस साहेब प्रचाराला येतील, शिंदे साहेब प्रचाराला येतील, कदाचित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा प्रचाराला आणलं जाईल. कुटुंबातून मात्र फारशी मोठं सहकार्य दादांना लाभणार नाही. त्यांची 2 मुलं जी आहेत, पार्थ आणि जय, हे मात्र निश्चितपणे प्रचाराला असतील. म्हणजे अजितदादा यांच्या प्रचाराची हवा ही युगेंद्रच्या प्रचाराच्या तुलनेत ही त्या मानानं कमी असेल असं मला वाटतं. अजितदादा हे स्टालवर्ट नेते आहेतच, पण या युवा तरुणाच्या पुढं त्यांना प्रचार करण्यासाठी हे त्या तुलनेमध्ये कमी असेल. कारण घरातून, अजितदादांच्या घरातूनच त्यांना मिळणारा पाठिंबा हा कमी असेल. पवार फॅमिलीची बारामती तालुक्यावरती आणि बारामती विधानसभा मतदारसंघावरती बऱ्यापैकी पकड आहे. 2019ला 1,95,000 मतं या दादानी घेतली होती. विचार करा, त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये सुनेत्राताईंना ते तेवढं मतदान देऊ शकले नाहीत. उलट झालं, 46,000 मतं सुनेत्राताईंना कमीच पडली. आणि या पार्श्वभूमीवरती दादा उभारतात हेही लक्षात ठेवा. दादांचा परिचय वेगळा तुम्हाला करून द्यायला पाहिजे असातला प्रकार नाही, कारण ते विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आणि अनेक सहकार, शिक्षण, सिंचन अनेक क्षेत्रात त्यांनी भरपूर मोठं असं काम केलेलं आहे. दुमत असायची गरज नाही. पण ज्या वेळेला एनसीपी त्यांच्यापासून बाहेर पडले आणि त्यांच्यावरती म्हणजे पक्ष फोडलेल्याचा, म्हणजे थोडक्यात गद्दार असं आपण म्हणू तर, पक्ष फोडलं, घर फोडणं आणि इतक्या वर्षाच्या प्रचंड मोठी ज्यांनी मेहनत करून पक्ष उभारला तो पक्ष हायजॅक करून आपण घेतलेल्याचा शाप त्यांना लागला. हा आपल्याकडे घेतलेल्याचा शाप म्हणणार नाही मी, पण त्याचं आपण काय म्हणतो की थोडक्यात काय की मन त्यांना बरं वाटणार नाही. सगळ्या बारामतीमध्ये सगळ्या लोकांना शॉक लागला असं आपण. तर हे इथपर्यंत झालं. हवा कुणाची हेही आपण बघितलं. सगळ्यात महत्वाचा आमचा नेहमीचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षण या मुद्द्यावरती अजितदादा बोललेच नाही. नाममात्र कुठेतरी बोलल्यासारखं केलं आणि ते मौन, सगळ्यात मौनम सर्वार्थ साधनम, सगळं काही त्यांना असं वाटलं की आपण मौन राहणं सगळ्यात चांगलं. आणि जी भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच भूमिका अजितदादांनी घेतली. ते म्हणजे ओबीसींचं हित संरक्षण करून जे शक्य आहे ते मी मराठ्यांना देणार. अरे मागतोय काय आपण, तुम्ही देताय काय? देवेंद्र फडणवीस साहेब 50%च्या वरचं मागितलंय कुणी ओबीसी प्रवर्गातून, त्याच्याविषयी ते चकार शब्द बोलले आणि तीच भूमिका घेतली अजितदादांनी, पण तेही चकार शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळं मराठा समाज जो संख्येनं मोठा आहे तो दादांच्या वरती नाराज आहे. काय निकाल लागेल हा भाग
ह्या सगळ्या गोष्टीवरून साधारणपणे लक्षात येत जातो. निवडणुकीनंतर काही होऊ देत असं आपण म्हणू, पण नाही तसं घडत. ही दादांच्या आयुष्याचं गणित ठरवणारी ही निवडणूक असेल. अजितदादा आज एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये समजा त्यांना जर पराभव पत्करावा लागला तर काय, तर फार मोठ्या अडचणीत ते येतील. एवढा मोठा पक्ष चालवणारे अजितदादा स्वतःच जर का गाळटले आणि जर त्यांना अपयश त्यांच्या पदरी जर आले तर अध्यक्ष म्हणून सुद्धा ते अडचणीत आले, पक्ष त्यांचा अडचणीत आला, पक्षाला भवितव्य दिसत नाही अशी एक म्हणजे लहर सगळ्या राज्यामध्ये पसरेल, पक्षातून अनेक जण बाहेर पडायला लागतील. एकूण सगळ्या गोष्टी अडचणीत आणणाऱ्या त्यांना ठरतील. आणि दादांचं अस्तित्व जे आहे, दादांचं अस्तित्व घेतील ते MLC पद एखादं घेतील, मला असं म्हणायचं नाही की ते पूर्ण संपतील, पण एक सरंजामदार राजकारणी म्हणून दादांचं अस्तित्व आहे. दादा फार मोठे ज्या इच्छा अपेक्षेनं बाहेर पडलेले होते की राष्ट्रवादी मी अमुक करीन तमुक करीन, त्यांच्या डोक्यातल्या जे काही संकल्पना असतील त्या सगळ्यांचा चक्काचूर झालेला असेल. याच्या विरुद्ध युगेंद्र पवारांना जर पराभव पत्करावा लागला तर काय, युगेंद्र पवार आज कोणत्याही फार मोठ्या राजकीय क्षेत्रातल्या पदावरती नसल्यामुळं त्यांना काय फार मोठा त्यांचा लॉस होईल असं नाही. म्हणजे त्यांचा जो लॉस असेल तो काय असेल तर त्यांची पुढच्या इलेक्शनसाठीची मशागतच झाली असंच म्हणता येईल. त्यांना एका निवडणुकीचा अनुभव मिळाला असं म्हणता येईल. फारसं काही त्यांचं नुकसान होणार नाही. पण हा जो हाय व्होल्टेज ड्रामा असेल किंवा ही बारामतीची जी लढत असेल, या लढतीकडं अख्ख्या भारताचं लक्ष असेल, कारण याच्यातून अजितदादांच्या आयुष्याची एक महत्वाचा टप्पा आणि राष्ट्रवादीचं भवितव्य काय ही ठरवणारी ही निवडणूक असेल. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण कसा वाटला तो आवर्जून सांगा, लाईक शेअर आणि कमेंट करा. नमस्कार.